श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या वर्षी कान चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक चित्रपट पाठवला गेला होता. तो चित्रपट होता भेरा. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे कोकणच्या पार्श्वभूमीवर असलेला हा चित्रपट दिग्दर्शित केला होता एका कोकणच्याच सुपुत्रानं. त्यांचं नाव आहे श्रीकांत प्रभाकर. आज आपल्या स्टुडिओमध्ये श्रीकांत प्रभाकर आलेले आहेत. श्रीकांतजी नमस्कार. नमस्कार. श्रीकांतजी, भेरा चित्रपटामुळे आपली आज सगळीकडे ओळख आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे कान चित्रपट महोत्सवामध्ये पाठवला गेला होता. हो. आणि वेगवेगळे पुरस्कार, वेगवेगळी पारितोषिकं वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवामध्ये देखील या चित्रपटाला मिळालेली आहेत. सर्वप्रथम आपण या चित्रपटाविषयी बोलूया. हो. हा चित्रपट नेमका काय आहे? हा चित्रपट कोविड काळातल्या पार्श्वभूमीवर आहे आणि कोविड काळात आपण अनेक घटना, अनेक गोष्टी आजूबाजूला घडताना बघत होतो. त्याच्यानंतरही अनेक चित्रपट, अनेक कथा वाचण्यात आल्या, बघण्यात आल्या. पण ह्या चित्रपटाचं वेगळेपण म्हणण्यापेक्षा एक संवेदनशील विषय असा आहे त्याच्यात की कोकणात एका दुर्गम भागात, एका छोट्याशा गावात जिथे मोबाईललाही रेंज नाही आहे, अशा गावात राहणाऱ्या एका मूकबधीर मुलाची काय अवस्था झाली असेल, ज्याचा एरवीज या जगाशी, खूप व्यवहारी जगाशी थेट संबंध नाही आहे. पण कोविड काळात त्याला काय सफर करावं लागलं. आणि मग कोविड हे फक्त निमित्त आहे किंवा तो काळ आहे. त्या निमित्ताने किंवा त्या काळाच्या, त्या प्रभावाच्या अंडर आपण असं म्हणूया की नात्यांचे जे नाजूक धागे आहेत ते सगळे उलगडले गेलेत भेरामध्ये. नक्कीच, खूप छान. हां. भेरामध्ये नात्यांचे धागे उलगडले गेलेत असं तुम्ही म्हणालात. होय. आणि तो चित्रपट पाहताना देखील त्याची पुरेपूर जाणीव होते. अनेक मान्यवरांनी, अनेक दिग्गजांनी त्या चित्रपटाचं कौतुक केलं. हो. आणि तशी तुमची पहिलीच फिल्म हो. ॲज अ डिरेक्टर म्हणून. पण हे झालं भेराबद्दल. पण नक्की भेराच्या पूर्वी तुमचा हा कलाक्षेत्राकडे प्रवास कसा काय सुरू झाला? कलाक्षेत्राचा प्रवास म्हणाल तर अर्थात त्याचं बाळकडू हे कोकणातच पाजलं गेलेलं आहे. कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे, काय नव्याने सांगायची गरज नाही की तळ कोकणात स्पेशली आपल्याकडे 12ही महिने तुम्हाला कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने किंवा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुठला ना कुठला कला प्रकार तुमच्या अगदी आजूबाजूला, मग तुम्ही शहरातच असायला पाहिजे असं काही नाही, गावांकडे जरी गेलात तरी काही नाही तर किमान भजनाचे ताल टाळ सगळं तुम्हाला ऐकायला येतच असतं. सो माझं 12वीपर्यंत शिक्षण कुडाळ हायस्कूलला कुडाळमध्येच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे जे कलासक्त वातावरण आपण जे म्हणतो ते लहानपणापासूनच इथे होतं. नंतर मी हे त्याच्यामुळे फक्त नाटक ही कला नाही तर चित्रकलेची पण आवड, म्हणून मी शिक्षण त्याच्यात घेतलं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ती एकमेकांची सांगड घालत पुढे मग मी माझा स्वतःची नाट्यसंस्था आणि त्याच्या अंडर नाटक बसवायला सुरुवात केली. तर चित्रपट पहिला असला तरी अभिनेता म्हणून मी मागचे जवळजवळ 25 वर्ष काम करतोय. त्याच्यानंतर आता थिएटर डिरेक्शन आणि लिखाण करतोय, ह्याला जवळजवळ 18 वर्ष झाली. आणि फिल्म ही माझी पहिली आहे. पण हे सगळं एकमेकांशी जुळलेलंच आहे, ते काही एकमेकांपासून वेगळं नाही आहे. आणि त्या सगळ्याची पाळंमुळेही मला कुठेतरी कोकणातल्या वातावरणातच जाणवतात. आणि म्हणूनच की काय पहिली फिल्म ही इकडच्याच विषयावर आणि इकडच्याच पार्श्वभूमीवर घेतली गेली. नक्कीच. पण हे कोकणातच तुमचं सुरू होतं की कुठे मोठ्या शहरामध्ये जावं लागलं? सुरुवात जी केली, मला एवढं कळलं होतं की आपल्याला सातत्य ठेवायचं आहे, मी कुठेही गेलो तरी. आणि मग अर्थात म्हणजे त्याच उद्देशाने खरं तर मी पुण्यात शिक्षणासाठी गेलो, कारण तिथे पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा, ज्यात कॉलेज टप्प्यावर एकांकिका स्पर्धा फार महत्त्वाच्या ठरतात काही कारणांसाठी, तर त्या केल्या. आणि त्याच्यानंतर मग पुण्यातच राहून राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करायला सुरुवात झाली. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या गोष्टींनी मला खरं तर कलाकार म्हणून आपण म्हणतो ना की तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे, ट्रॅव्हलर राहायला पाहिजे, तुम्ही बघितलं पाहिजे, तर नॅशनल फेस्टिवल्स, नाट्य महोत्सव हा जो प्रकार असतो, राष्ट्रीय नाट्य महोत्सव, त्या एका प्रकाराला मी इंट्रोड्यूस झालो. आणि त्याने मला अजून जग आणि कला रसिक यांच्याबद्दलचं एक विस्तारित स्वरूप मला अनुभवायला मिळालं. थिएटरमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. हो. आणि मी प्रामुख्याने बघितलं की आपण बॉडी थिएटरवर जास्त तुमचं हा प्रकार एक्झॅक्टली काय आहे, काय सांगाल?
त्याला एक तर तो पोस्ट मॉडर्न थिएटरमध्ये कन्सिडर केला जातो आणि त्याला एक टेक्निकल टर्म आहे फिजिकल थिएटर, मूवमेंट थिएटर असंही म्हणतात. आणि आपल्याकडे त्याला पूर्वीचा एक शब्द माहिती आहे तो म्हणजे मायमिंग, पण मायमिंग हे वेगळं आहे. माईम ॲक्ट जो केला जातो तो थोडासा वेगळा प्रकार आहे. पण फिजिकल थिएटर हा प्रकार असा आहे स्पेशली पोस्ट मॉडर्न थिएटरमधला की आपल्याकडे खूप नरेटिव्ह थिएटर आधीपासूनच केलं जातं. काय म्हणतात, चर्चानाट्य असतील किंवा शब्दबंबाळ नाटकं असतील किंवा त्याही पलीकडे जाऊन आपण खूप बोलून टाकणारं थिएटर आहे आपलं, की आम्ही बोलून टाकलं जे काही आहे ते. पण कुठेतरी बाहेरच्या कंट्रीजमध्ये कुठेतरी ह्याच गोष्टींना सुरुवात झाली की आम्हाला इवन मायमिंगला सुद्धा डायलॉग असतो, फक्त तो बोलला जात नाही, हातवाऱ्यांमधनं सांगितला जातो. फिजिकल थिएटर हा प्रकार असा आहे की त्याच्यात त्या सगळ्याचा बियॉन्ड जायचा विचार केला गेला. जसं पेंटिंगच्या भाषेत ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग किंवा मॉडर्न पेंटिंग असतं ज्याच्यात आपल्याला सिम्बॉलिझम बघायला मिळतं, तुम्हाला थेट सगळं सांगितलं जाणार नाही. इथे तुम्हाला थोडं थांबून कॉन्सन्ट्रेट करून त्या पेंटिंगकडे बघावं लागेल की काय म्हणायचं आहे, आणि तेव्हा ते जास्त डीप पोहोचतं, कारण याच्यात ऑडियन्सही तितकाच इन्व्हॉल्व्ह होतो. सेम थिएटरच्या बाबतीत, फिजिकल थिएटरच्या बाबतीत आहे. सो फिजिकल थिएटर हे नॉन व्हर्बल थिएटरचा फॉर्म आहे ज्याच्यात सिम्बॉलिझम, इंटरप्रिटेशन, मग मी करत असताना त्याला पूर्णच्या पूर्ण ॲबस्ट्रॅक्ट करत नाही, कारण लोकांना ते आपल्या ऑडियन्सला पटकन झेपणार नाही, म्हणून मी ते कॉम्बिनेशनमध्ये करतो. थोडा पार्ट मायमिंग, थोडा पार्ट ॲबस्ट्रॅक्ट, थोडा पार्ट सिम्बॉलिझम. आणि अशा पद्धतीने मी आत्तापर्यंत 4 ते 5 प्रोडक्शन्स बसवलेले आहेत. सगळे लॉंग ॲक्ट प्ले, दीर्घ अंक आहेत, 70-70 मिनिटाचे, आणि त्यांना लँग्वेज बॅरियर नसल्यामुळे ते नॅशनल फेस्टिवल्सना सगळ्यात जास्त करण्यात आले. खूप छान, एक वेगळा प्रकार. मला वाटतं इथल्या जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप नवीन प्रकार आहे. तर कधीतरी इथल्या कलाकारांसाठी सुद्धा काम करण्याची काही इच्छा आहे का? भरपूर इच्छा आहे, खूप जास्त इच्छा आहे. कारण मी मगाशी म्हणालो तसं की कलाकार म्हणून जेव्हा जेव्हा एखादा प्रोजेक्ट चालू असताना किंवा झाल्यानंतर मी विचार करतो की अरे हे आपल्याला सुचलं, ह्याचा रेफरन्स पॉईंट कुठे कुठे आहेत, पास्टमध्ये जेव्हा आपण शोधतो की हे मला का वाटलं करावं असं, तेव्हा त्यातले बऱ्याचशा थ्रेड्स या कोकणात येऊनच जुळतात, मिळतात. म्हणजे मी फिजिकल थिएटरचे जे प्रोडक्शन्स केले ते ऑलमोस्ट सगळे पर्यावरण विषयक आहेत, एन्व्हायरमेंटल आहेत, आणि मग क्लोज टू नेचर राहण्याचाच परिणाम. म्हणजे कोकणामध्ये असताना डोंगरामध्ये, जंगलामध्ये इकडे तिकडे फिरून जे निसर्ग जो अनुभवला आहे त्याच्यामुळेच त्याच्याविषयी काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटतं. आणि निसर्ग हाच एक घटक आहे ज्याची भाषा अशा पद्धतीने समजून घेतली पाहिजे, कारण त्यांची आणि आपली भाषा अशी शाब्दिक भाषा सेम नाही आहे. मग फिजिकल थिएटर हा फॉर्म तिथे सूट होतो की झाडांना काय म्हणायचं आहे, पक्ष्यांना काय म्हणायचं आहे, प्राण्यांना काय म्हणायचं आहे, हे मी ह्या फॉर्ममधनं दाखवायचा प्रयत्न करतो. सो इथल्या कोकणातल्या मुलांबरोबर तर अजून करायला मजा येईल, कारण ते तर इथेच सेम माझ्यासारखेच लहानाचे मोठे झालेले आहेत. नक्कीच निसर्गाचा विषय आला आहे, आणि निसर्ग, पर्यावरण, हाच निसर्ग आपल्याला भेरामध्ये दिसतो, आणि त्या वेगवेगळ्या फ्रेम्स त्याच्यावर खूप चर्चा पण झाली आहे, कौतुक पण झालं आहे, अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं आहे. भेराची मांडणी करताना, जुळणी करताना तुम्ही जो चित्रपट उभा केला आहे त्यामध्ये कोणी असा नावाजलेला कलाकार कोणी नाही आहे. जे चेहरे आहेत ते सगळे फ्रेश चेहरे आहेत, आणि कदाचित त्याच्यामुळे ते लोकांना आपल्यातले वाटत असावेत, आणि तो काळ वगैरे ते सगळं. तर या पाठीमागे काही थॉट वेगळा होता का? थॉट म्हणजे मी मागे पण म्हणजे माझं असं बोलण्यात आलं होतं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सुटेबिलिटी. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण तयार करतो आणि जेव्हा ती रिअलिस्टिक करायची असते तेव्हा ऑल वे सुटेबिलिटी. तर असं काही मी त्याला एक हे ठोकताळे ठेवले नव्हते की मला ओळखीचे चेहरे नको आहेत. मी आधी ओव्हरऑल बघितलं की मालवणी येणारे, इथले वाटणारे, खूप मेकअप करावा लागतोय बाबा, त्यांना टॅन करायला खूप मेकअप करावा लागतोय, तर मग काही उपयोग नाही, मग ते परत रिअलिस्टिक राहणारच नाही. तर त्याचा एक बॅलन्स शोधून आधी खूप काळ आम्ही अभ्यास केला होता की अरे आहे का कोणी असं कमर्शियल चेहरा जो ह्याला पूर्णपणे सूट होईल. दुसरा मुद्दा तेवढ्या टाइमस्पॅनमध्ये, कारण माझी पहिली फिल्म होती त्यामुळे मला खूप प्रोफेशनल शेड्युलिंग शक्य नव्हतं. मला ती फ्लेक्झिबिलिटी हवी होती की अरे नाही, ही फिल्म कदाचित 2 महिने करत राहावं लागू शकते. तर अवेलेबिलिटी हा मुद्दा त्याच्यात आला, आणि या 2 कंडिशन्समध्ये मला कोणी दिसलं नाही. आणि एकीकडे मी परत म्हटलं तसं लहानपणापासून इथे बघत आलेलो आहे, इथे कलाकारांची काही खाणच आहे सगळी,
त्याच्यामुळे मला ही खात्री होती की मिळायला प्रॉब्लेम येणार नाही. त्या एका डिमांडवर, त्या एका गरजेवर की मला ते सगळे इथले वाटले पाहिजेत, भाषेपासनं ते त्यांच्या बॉडी लँग्वेजपासनं, म्हणजे डोंगरदऱ्यातनं चढाव उतार करायचं आहे, काट्याकुट्यातनं जायचं आहे, पाण्यात उभं राहायचं आहे, समुद्रकिनारी जायचं आहे, हे जे काही सगळं त्याच्यात आहे, सारवायचं आहे, कपडे धुवायचे आहेत. एक्झॅक्टली. सो हे सगळं नॉट नेसेसरी की ते कलाकार गावाकडे राहणारे आणि त्यांचं दैनंदिन आयुष्य असं पाहिजे, पण ते त्याच्यातनं गेलेले पाहिजेत. नाहीतर मग जसं आता कपडे धुण्याविषयी आपण पडलो, कपडे व्हाळामध्ये पाणी वाहतंय आणि त्या व्हाळामध्ये दगडावर कपडे कसे धुवायचे ह्याचं ट्रेनिंग द्यावं लागणार असेल तर मग ते गेलं. आणि ह्या इतक्या रिअलिस्टिक काय म्हणा अचीव करण्यासाठी म्हणून मी हा ऑब्व्हियस डिसिजन होता की कलाकारांचं ओरिजिन इथलं पाहिजे. नक्कीच. पहिलं स्क्रीनिंग ह्या चित्रपटाचं कुठे झालं आणि कशा प्रकारचे त्याला असे अवॉर्ड्स मिळत गेले त्याबद्दल बोलूया आपण. पहिलं स्क्रीनिंग चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला झालं डिसेंबर 2023 मध्ये, 1.5 वर्षापूर्वी साधारण. तिथून सुरुवात झाली. अवॉर्ड्स मिळाले मराठी फिल्म्समध्ये. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पिफ ज्याला आपण म्हणतो, हे एक महत्त्वाचा उंबरठा किंवा महत्त्वाचा टप्पा मानला जातो मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर तो फार महत्त्वाचा ठरला. तिथे जवळजवळ 50 मराठी चित्रपटांमधून 7च चित्रपट महोत्सवासाठी निवडले जातात. त्याच्यात एक भेरा होता. आणि तेव्हा मला म्हणजे खरं तर तेव्हा पहिली पोचपावती मिळाली की आपण काहीतरी चांगलं केलं आहे बहुधा. आणि मग त्याच्या पुढची पोचपावती होती ती म्हणजे त्याला बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड पण मिळाला आणि ॲट द सेम टाइम ज्युरी स्पेशल मेन्शन बेस्ट आर्ट डिरेक्शन मिळालं. मग परत तिथे कोकण. आर्ट डायरेक्टर कोण होते? मीच होतो. आणि मग तिथे परत कोकण हा मुद्दा आला की म्हणजे कोकणात आर्ट डिरेक्शन वेगळं काय करायचं, तर जे आहे ते तुम्हाला नीट टिपायचं आहे फक्त. आणि मला छान हे वाटलं की तेव्हाच्या परीक्षकांना ते चॉईसेसच आवडले, कारण इथे काही भव्य दिव्य सेट लावून आर्ट डिरेक्शन दाखवलेलं नाही आहे, जे आहे ते फक्त योग्य पद्धतीने फ्रेम केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर कान्स फिल्म मार्केटसाठी, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जो कान्स फिल्म मार्केट होतो त्याला 3 फिल्म पाठवल्या जातात दरवर्षी. त्याच्यात एक भेरा होती लास्ट इयर. आणि बाकी जर्मनीमध्ये ती दाखवली गेली, चंद्रपूर इंटरनॅशनलमध्ये दाखवली गेली. आणि आत्ता रिसेंटली ह्याच वर्षी जो झाला 3rd आय एशियन फिल्म फेस्टिवल, त्याच्यात बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आमच्या फिल्ममधल्या ॲक्ट्रेसना, श्रद्धा खानोलकरांना. नक्कीच. संपूर्ण कोकणातलं ज प्रोडक्शन म्हणू आपण भेरामध्ये, कारण मला वाटतं खानोलकर सरांची कथा आहे त्या, आणि पटकथा पण त्यांचीच आहे आणि तुमची आहे. आणि कलाकार इथले लोकलच आहेत. आणि असं सगळी ही भट्टी मिळून हा भेरा चित्रपट तुमचा तयार झाला आणि त्याला अकॅडमिक यश मिळालं असं म्हणू शकतो आपण. मला सांगा, आज आता भेरापर्यंत गाडी येऊन थांबली आहे. 25 वर्षापासून तुमचा प्रवास सुरू झाला आहे. भेरानंतर काय डोक्यामध्ये आहे का? भेरानंतर खूप काही डोक्यामध्ये आहे. फक्त मी एक खूप शिस्त स्वतःला भेरा बनवतानाच लावली होती की आपल्याला फक्त फिल्म बनवायची आहे आणि ती लोकांना दाखवून टाकली किंवा तिचं काय फायदा नुकसान झालं मला नाही फरक पडत, असं न करता. कारण अल्टिमेटली फिल्म हा एक बिझनेसचा विषय आहे. आपण एक प्रॉडक्ट बनवत असतो आणि ते लोकांपुढे आणत असतो मार्केटमध्ये. आपण त्याला मार्केट म्हणतो. त्याच्यामुळे मी सध्या या पूर्ण मॉड्यूलचा अभ्यास करतोय. आम्ही त्याला गमतीने आपला एक कोर्स संपत आलाय असं म्हणतो 3 वर्षाचा. म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले लिहिण्यापासून ते आता ते विकेपर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा आमचा आत्ता अभ्यास चालू आहे. त्यामुळे मी आत्ता अशा झोनमध्ये आहे की माझ्याकडे लिटरली 10 स्टोरी लेवलला रेडी आहेत. काही माझ्या आहेत, काही खानोलकर काकांच्या आहे आणि काही वाचनात आलेल्या आहेत. आणि प्रत्येक फिल्म मेकरचा असा शोध चालूच असतो. फक्त मी आत्ता काय योग्य आहे, त्याच्यानंतर काय योग्य असेल, असे टप्पे ठरवत आता पुढे करत जाईन. त्याच्यात अर्थात बरेचसे विषय कोकणातले पण आहेत. नक्कीच. तर बघूया आता. भेरामुळे हा एक प्रोसेस लक्षात आली आहे. होय. त्याचा नक्कीच पुढच्या प्रोडक्शनला फायदा होऊ शकतो. हो. मला सांगा, कोकणातले कलाकार घेऊन कोकणातल्या पार्श्वभूमीवर हा तुमचा पहिला चित्रपट आला. पण त्याच्यामुळे अनेकांना असा कॉन्फिडन्स आला की आपण आपल्याकडे श्रीकांत प्रभाकर सारखे दिग्दर्शक आहेत, त्यांचं कोकणाशी नाळ जुळलेली आहे. तर हे कलाकार जर आपल्या इंडस्ट्रीमध्ये येत असतील तर त्यांना काय सांगाल तुम्ही? काय करू नये की काय करावं? ओके. मला असं वाटतं की
पहिली गोष्ट काय करावं तर विजन क्लिअर पाहिजे की तुम्हाला लॉंग टर्म काय करायचं आहे आणि शॉर्ट टर्म काय करायचं आहे. बऱ्याचदा आत्ताच्या काळात असं होतं आहे की शॉर्ट टर्म अचिव्हमेंटमध्ये अडकायला होतं आहे थोडंसं. मग मी म्हणतो ते म्हणजे एखाद्याने 5 वर्षापूर्वी स्वप्न बघितलेलं असतं की एक दिवस मी फिल्म मेकर होणार, पण मधल्या 5 वर्षात स्मार्टफोन अपडेट होत गेले आणि इंस्टाग्राम माझ्याकडे येत गेलं आणि मलाच कळलं नाही की मी इंस्टाग्रामवरच्या आणि यूट्यूब पण ठीक आहे, त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग कंटेंट बनतो. इंस्टाग्रामवरच्या म्हणजे रील इज अ न्यू सिनेमा असं काही जण म्हणतात. मी त्याच्यात किती अडकलो आणि मग 5 वर्षापूर्वी मी एक ताकद जमा करायला सुरुवात केली होती की मला एक दिवस मोठ्या पडद्यावर काहीतरी दाखवायचं आहे आणि ती ताकद आता इतक्या छोट्या पडद्यावर येऊन थांबली आहे. तर मला वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे विजन क्लिअर पाहिजे की तुम्हाला अल्टिमेटली कुठे पोचायचं आहे, काय करायचं आहे आणि तुमचं डे टू डे लाईफमध्ये ते प्रपोर्शन मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे रील बनवणं चुकीचं नाही आहे, अल्टिमेटली तुम्ही छान एंटरटेन करत असता लोकांना, पण त्याचं प्रपोर्शन ठरलं पाहिजे की मी फिल्म बनवणंच माझ्या डोक्यातनं गेलं आहे किंवा त्याचं नॉलेजच माझ्याकडे आता नाही आहे किंवा माझं ऑब्झर्वेशनच थांबलं आहे, माझी विचार प्रक्रियाच थांबली आहे की मला एक भारी नाटक बसवायचं होतं, मला एक भारी फिल्म बनवायची होती, हे थांबलंच आहे का तर मी एका इझिएस्ट ह्याच्यात अडकलो. हां, तर हे पाहिजे आणि ह्याच्यातच लर्निंग अनलर्निंग दोन्ही आहे आणि जेव्हा ते क्लिअर होईल तेव्हा मग कन्सिस्टन्सी पण येत राहील. कन्सिस्टन्सी फार मॅटर करते. रियाज हा हवाच कुठलीही कला असली तरी. नक्कीच श्रीकांतजी, रियाज हा कुठल्याही गोष्टीसाठी खूपच आवश्यक आहे आणि गेली काही वर्ष तुम्ही हा रियाज करताय म्हणून तुमचं तेवढं विजन परफेक्ट झालं, विजन डेव्हलप होत गेलं आणि त्याची प्रचिती आम्हाला भेरासारख्या कलाकृतीतून पाहायला मिळते. श्रीकांतजी, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान गप्पा झाल्या. तुमचा प्रवास थोडक्यात आम्हाला कळला, आमच्या प्रेक्षकांना तो अनुभवता आला. तुम्ही आलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे आभार. खूप 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 थँक्यू. मी पण आभारी आहे मला बोलवल्याबद्दल. थँक्यू.